नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, जागतिक आदिवासी दिन व रक्षाबंधनानिमित्त जिल्हा परिषद प्राथमिक शाळा बोरखेड येथे विविध उपक्रम घेण्यात आले। यात राखी बनवण्याची कार्यशाळा घेण्यात आली। आमच्या विद्यार्थ्यांनी खूप सुरेख अशा राख्या बनवल्या व रक्षाबंधन देखील मोठ्या उत्साहात साजरा झाला। तसेच जागतिक आदिवासी दिनानिमित्त विद्यार्थ्यांनी भाषणे केली, चित्रकला व रंगभरण स्पर्धा घेण्यात आली, ज्यात वारली आणि आदिवासी जीवनशैलीचा अंतर्भाव होता। चला तर मग पाहूया। आदिवासी समाजाच्या समृद्ध संस्कृतीला मान देणे आणि त्यांच्या योगदानाची कदर करणे हा आपला उद्देश आहे। मित्रांनो, आदिवासी या शब्दांमध्ये आदी म्हणजे खूप आधीपासून आणि वासी म्हणजे वास्तव्य करणारे, खूप आधीपासून पूर्वीपासून वास्तव्य करणारे लोक म्हणजेच आदिवासी होय। जंगल राखले तुम्ही, परंपरा जपले तुम्ही, निसर्ग देवतेचे देवपण श्रद्धेने जपले तुम्ही, म्हणूनच आदिवासी बांधवांचा सन्मान करतो आम्ही। वेगळी तुझी बोली भाषा, धर्म तुझा आगळा, लाकडाचं केलं नांगर आणि स्वतः बैल झाला, ओबाट तोबाट जमीन कसत मैलोमैल चालला। अरे सर्व आधी जन्माल तरी इतका मागे कसा राहिला, सर्व आधी जन्माल तरी इतका मागे कसा राहिला। नातं माझे निसर्गाची, झाडे वेली पशु पक्षी सारे आहेत माझे मित्र खरे, आम्ही आहोत जंगलाचे राजे। आदिवासी समाजामध्ये परंपरेला खूप महत्त्व आहे। आपल्या परंपरेचा ठेवा एक पिढी दुसऱ्या पिढीला कथा, गाणी, नृत्य इत्यादी माध्यमातून देते। आदिवासी लोकांची लोककला, चित्रकला, गायन, मादन, नृत्यकला, शिल्पकला, आतुरणीय अशा असतात। कोकणातील वारली जमातीची वारली चित्रकला आपल्या सर्वांना माहिती असेलच, किती अप्रतिम आहे ती। आदिवासी लोकांच्या बोली भाषा देखील विविध प्रकारच्या असतात। कोरकू, कोलमी, गौंडी, गोरमटी, वाघरी, सावरा, पावरी अशा अनेक बोली भाषा आदिवासी लोक बोलतात। यातील बहुतेक भाषांना लिपी नाही, त्यामुळे या भाषा जपल्या गेल्या पाहिजे। मित्रांनो, संयुक्त राष्ट्राच्या स्थापनेस 50 वर्ष पूर्ण झाल्यानंतर संयुक्त राष्ट्र संघाच्या असे लक्षात आले की 21व्या शतकात म्हणजे तंत्रज्ञानाच्या संगणकाच्या युगात सुद्धा जगातील वेगवेगळ्या देशांमधील आदिवासी समाज आजारीपेक्षी जीवन जगत आहे। गरिबी, अज्ञान, आरोग्य सुविधांचा अभाव, बेरोजगारी, मजुरी अशा अनेक समस्यांनी हा समाज ग्रासलेला आहे। पण काळ कुणासाठी थांबत नाही, परंतु त्याच काळाच्या छाताडावर पाय देऊन स्वातंत्र्याची ज्योत प्रत्येक भारतीयांच्या मनामनात पेटणारे, जल, जंगल आणि जमीन यासाठी उठाव करणारे सूर्यक्रांती बिरसा मुंडा, जननायक, महानायक, भारतातील पहिली रॉबिन हुड प्राणी पक्षी यांच्या मार्फत संपूर्ण भारतभर संदेश पोहोचवणारे तंट्या मामा। वाघ हा जंगलाचा राखणदार आहे, त्याला मारू नका, त्याला जर मारलं तरी निसर्ग चक्र थांबल्याशिवाय राहणार नाही। सूर्य म्हणजे या विश्वाची प्राणशक्ती आहे, वृक्ष म्हणजे या पृथ्वीचं धडधडते हृदय आहे, नदी नाले ओढे म्हणजे या पृथ्वीचं सळसळतं रक्त आहे। म्हणून तर हे निसर्ग चक्र अविरतपणे फिरत आहे। हे सर्व जगाला ओढून सांगणारे म्हणजे सेतू मराठे। आजच्या या आदिवासी दिनानिमित्त या सर्वांच्या कार्याचे स्मरण तर करायलाच हवे ना। शेवटी परत एकदा 9 ऑगस्ट जागतिक आदिवासी दिनाच्या तमाम आदिवासी बांधवांना जागतिक आदिवासी दिनाच्या हार्दिक शुभेच्छा। जय आदिवासी, जय राघोजी।